जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम। सर्व राम भक्तांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास केदारनाथाच्या या पवित्र भूमीमधून आज सप्रेम वंदन करत आहे। आपण जाणताच की आपल्या द्वादश ज्योतिर्लिंगांचा हा रामकथेच्या यात्रेचा पडाव 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान केदारनाथ येथे आपण आयोजित करणार आहोत। श्रीरामकथा मानस शंकराचार्य या केंद्रबिंदूवरती आपली ही रामकथा केदारनाथ क्षेत्री आपण आयोजित करत आहोत। तर अशा या रामकथेचं आयोजन आपण केदारनाथ क्षेत्री 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान करणार आहोत। खरं तर केदारनाथला कधीतरी आयुष्यात एकदा यावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं। अशा या क्षेत्री 9 दिवस येऊन रामकथा करणं, येणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या निवासाची भोजनाची सोय करणं आणि त्यामध्ये कथा ही केदारनाथाला ऐकवणं ही केवळ या महादेवाच्या कृपेने शक्य आहे। खरं तर असं स्वप्न देखील आपण कधी बघितलं नव्हतं, पण ते स्वप्न आता आपल्याला प्रत्यक्षात येताना दिसत आहे। या केदारनाथ भूमीमध्ये रामकथा आयोजित करण्यासाठी ही जवळजवळ या यात्रेसंदर्भात माझी 3री किंवा 4थी चक्कर आहे। यासाठी अनेक प्रकारच्या परवानग्या सरकारी पातळीवरती घ्याव्या लागतात, वेगवेगळ्या लोकांना भेटून आपलं कार्य समजावून सांगावं लागतं आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला आहे की आपल्याला सर्व शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमधून या कथेसाठी मंजुरी मिळाली आणि आपण आज या कथेचं सर्व नियोजन तुमच्यासमोर ठेवणार आहोत। आपण बघताय माझ्या मागं सुंदर पर्वतराशी आहेत ज्या बर्फानी आच्छादलेल्या आहेत आणि माझ्या इकडच्या बाजूला अलकनंदेचा हा उगम असलेला सुंदर पर्वतराशी आपल्याला दिसत आहेत। आणि या पार्श्वभूमीवरती हा जो हॉल आहे, छोटासा हॉल, एक साधारणतः 350-400 लोकांना बसण्याचा हॉल, हा हॉल आपल्याला केदारनाथ प्रशासनाने कथेसाठी म्हणून दिलेला आहे। आत्ता इथं साधूंच्या राहुट्या लागल्या असल्यामुळं आतून आपल्याला या हॉलचं दर्शन होऊ शकणार नाही, पण हॉल अतिशय व्यवस्थित आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला कथा इथं छान पद्धतीने करता येईल। त्याच हॉलच्या समोरच्या बाजूला भोजनाची व्यवस्था देखील आपण करत आहोत आणि अशा रीतीने जे कथेचे महत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत की कथास्थळ हवं, कथा श्रवण करण्यासाठी योग्य आसन व्यवस्था, बैठक व्यवस्था हवी आणि भोजन व्यवस्था हवी, हे सगळं करण्यामध्ये महादेवाने आपल्याला प्रचंड अनुकूलता दिलेली आहे। आता या कथेला येणाऱ्या श्रोत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण आता एक एक करून बघूयात। सर्वप्रथम ही कथा चैतन्य गोशाळा ट्रस्ट ही जी आपली संस्था आहे, या संस्थेच्या मार्फत आपण निःशुल्क करत आहोत। याचा अर्थ कथेसाठी भोजन किंवा कथाश्रवण यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क देण्याची गरज नाही। मग इथं येण्यासाठी, इथं जो निवास आपल्याला करायचा आहे, यासाठी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। केदारनाथला कसं यायचं, इथपासून अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात। बघा, केदारनाथला येण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हरिद्वार, डेहराडून किंवा ऋषिकेश या स्थानावरती यावं लागतं। हरिद्वारपर्यंत रेल्वे येते, डेहराडूनपर्यंत तुम्हाला कदाचित विमानाने येता येईल आणि मग इथून आपला प्रवास केदारनाथच्या दिशेने सुरू होतो। ऋषिकेशला एक नोंदणी करण्याचं ठिकाण आहे, जिथं येऊन आपल्याला आपलं आधार कार्ड देऊन नोंदणी करावी लागते। ही नोंदणी आपण ऑनलाईनही पद्धतीने करू शकता, पण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की ऑनलाईन पद्धतीने बऱ्याच लोकांना ते स्लॉट्स अवेलेबल होत नाहीत। त्यामुळे तुम्ही जेव्हा पर्सनली डेहराडून किंवा हरिद्वारला याल तेव्हा एक साधारणतः अर्ध्या तासामध्ये हे नोंदणीचं कार्य तिथं पार पाडू शकता। ती नोंदणी एकदा झाली की मग तुम्हाला टेम्पो ट्रॅव्हलर करता येतो, ज्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 14 जण एका गाडीमध्ये बसतात। ती गाडी साधारणतः 15,000 रुपये तुम्हाला वन साईड ड्रॉप करण्यासाठी घेते, असं आम्हाला आत्तापर्यंत सांगण्यात आलेलं आहे। जर तुम्ही एक 4 किंवा 5 जणांचा ग्रुप केला तर टोयोटा क्रिस्टा या गाड्या साधारणतः 15,000 रुपयामध्ये तुम्हाला सोडतात। त्या गाड्या जास्त सुरक्षित आहेत घाटांमध्ये चालण्यासाठी, त्याच्यामध्ये वरती लगेज देखील बांधता येऊ शकतं आणि ते ड्रायव्हर्स देखील अत्यंत विश्वासू असतात।
त्या देखील आपल्याला उपलब्ध केल्या जाऊ शकतील. त्याचे जे नंबर्स आहेत ते देखील आम्ही तुम्हाला देऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यांना स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बसेसनी यायचं आहे ते देखील सीतापूरपर्यंत बसने येऊ शकतात. बसचं भाडं साधारणतः 500 ते 600 रुपये प्रत्येकी आहे. सीतापूरला आल्यानंतर तुम्हाला सोनप्रयाग मार्गे गौरीकुंडच्या दिशेने वाटचाल करावी लागते. आता एकदा तुम्ही केदारनाथच्या या बेसला आला की जे सीतापूर हे जे स्थान सांगितलं आहे त्या स्थानापासून तुम्हाला वरती येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साधनं उपलब्ध आहेत. म्हणजे काही लोक चालत येऊ शकतात, पण अर्थातच हे आम्ही जास्त एनकरेज करणार नाही, कारण 22 किलोमीटरचा ट्रेक आहे. 11,000 फुटावरती चालणं हे काही सगळ्यांचं काम नाही. आम्ही त्या मानाने तरुण मंडळी आहोत, पण काल आम्ही देखील इथं आल्यानंतर आम्हाला चांगला श्वास लागला होता, दम लागला होता, कारण ऑक्सिजन विरळा आहे. त्यामुळे फार जास्त अंतर चालता येत नाही, आपल्याला ती सवय नसते. त्यामुळं चालण्याचं आम्ही सगळ्यात शेवटची लोकांना ऑप्शन ठेवू की बाबा जर तुम्हाला खरंच इच्छा असेल तर तुम्ही चालत येऊ शकता. त्याच्यापेक्षा चांगलं ऑप्शन आणि स्वस्त ऑप्शन आहे घोड्यावरून येणं. त्याचं साधारणतः 3200 रुपये सध्या काहीतरी दर चालू आहे म्हणून कळतंय. ते खच्चर घेण्यासाठी तुम्हाला गौरीकुंडला यावं लागतं. म्हणजे सीतापूरवरून सोनप्रयाग आणि सोनप्रयागवरून गौरीकुंड, सोनप्रयाग ते गौरीकुंड हे जे वाहन आहे हे इथं उत्तराखंड शासनाने 50 रुपये दरामध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे. सोनप्रयागवरून ते वाहन तुम्हाला गौरीकुंडला सोडतं. गौरीकुंडला तुम्हाला तिथं बरेच खच्चर उभे असलेले दिसतात. आपण तिथं जाऊन ते पैसे त्यांना द्यायचे, ते तुम्हाला त्यांचं लायसन्स तुमच्या ताब्यात देतात, जेणेकरून तुम्हाला ते सोडल्यानंतर तुम्ही त्या खच्चरवाल्याला त्याचं लायसन्स परत करायचं असतं. तर ते अत्यंत सेफ आहे. हां, अर्थातच घोड्यावरती बसणं हा काही आपला पुण्या मुंबईमध्ये आपण काही दररोज बसत नसल्यामुळं आपल्याला अवघड आहे हा प्रकार, पण त्या मानाने हा सेफ आहे. लोक म्हणतात घोडे घसरतात, पडतात, पण कुठल्याही गोष्टीला ॲक्सिडेंट हा ठरलेलाच आहे, पण तशी शक्यता फार विरळ असते. त्यामुळे घोड्यावरून येणं देखील एक मार्ग उपलब्ध आहे. तिसरा मार्ग आहे तो म्हणजे पिट्टूचा. पिट्टू म्हणजे एक मनुष्य आपल्याला पाठंगुळी घेतो आणि साधारणतः 15,000 रुपये त्याचा दर काहीतरी आहे. तो पाठंगुळी बसून तुम्हाला गौरीकुंडपासून मंदिरापर्यंत आणून सोडतो. हे जरा थोडंसं अमानुष वाटतं बघायला, कारण त्या माणसाने आपल्याला पाठीवर येऊन उचलून 22 किलोमीटर चालणं. पण आता जिथं काहीच पर्याय नसेल उपलब्ध तेव्हा ह्या पर्यायाचा देखील आपण वापर करू शकता. आणि चौथी गोष्ट आहे तुम्ही डोलीमध्ये बसून येऊ शकता. जिथं 4 लोक तुम्हाला डोलीमध्ये बसून घेऊन येतात. हे अत्यंत सुरक्षित आहे, पण त्याचा आत्तापर्यंत खर्च आमच्या कानावर आला नाही. पण अर्थातच हे पिट्टूपेक्षा बरंच महाग असेल आम्हाला असं वाटतंय. आता 5वा जो ऑप्शन आहे वरती येण्याचा तो आहे हेलिकॉप्टरचा. हेलिकॉप्टरने येण्यासाठी आता काल आम्ही सगळ्या शासकीय खात्यांमध्ये गेल्या असल्यामुळं आम्हाला त्यांनी परवानगी दिली हेलिकॉप्टरने जाण्याची वरती. कारण की हेलिकॉप्टर जर तुम्ही ऑनलाईन बुक करायला गेला तर तुम्हाला कुठला स्लॉट कधी मिळत नाही. आम्हाला विशेष परवानगी मिळाली होती, तरी काल आम्हाला तब्बल 6 तास हेलिपॅडवर थांबावं लागलं. जाईल की नाही, होईल की नाही, काही माहीत नाही, अशा साशंकतेमध्ये हेलिकॉप्टरची सेवा इथं चालते. आणि ह्याला कारण आहे, एवढ्या उंचीवरती जेव्हा ढग येतात तेव्हा हेलिकॉप्टरची सेवा थांबवावी लागते. आणि त्यामुळं हेलिकॉप्टरचं देखील तसं येणं जाणं हे बेभरोशाचं आहे. त्यातच आपल्याला सीट मिळणं देखील अवघड. कॅन्सलेशन झालं तर रिफंड त्यांचा मिळतो. म्हणून मग आम्ही उत्तराखंडचे जे CEO आहेत टुरिझमचे त्यांना आपली सगळी भूमिका समजावून सांगितली. अत्यंत आध्यात्मिक वृत्तीचा तो व्यक्ती असल्यामुळं त्याने या कार्याला आपल्याला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. आणि त्यांनी आपल्याला ह्यासाठी दररोज फाटा म्हणजे जे केदारनाथचा बेस पॉईंट आहे तिथून दररोज उडणाऱ्या हेलिकॉप्टरमधून दिवसामध्ये 15 लोकांची सोय त्याने आपल्याला दिलेली आहे. म्हणजे आपल्याला साधारणतः 27 तारखेपासून 27 जुलैपासून 14 ऑगस्टपर्यंत दररोज 15 लोकांची सोय गॅरंटेड वरती किंवा खाली येण्यासाठी प्राप्त होऊ शकेल. आणि ती गव्हर्नमेंटच्या दराप्रमाणेच आपल्याला मिळेल. म्हणजे गव्हर्नमेंटचा दर आत्ता काहीतरी 6,500 रुपये जाऊन येऊन आहे, त्या दरामध्येच आपल्याला मिळेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एखादा दिवस किंवा 2 दिवस थांबता येईल वरती, पण लगेच तुम्हाला खाली जावं लागेल, कारण की तो दर 12 तासामध्येच त्यांना वरती जाऊन खाली येणाऱ्या लोकांसाठी देता येतो. पण आपण त्यांना विशेष विनंती करून तो एखादा दिवस किंवा 2 दिवस मुक्कामासाठी म्हणून घेता येऊ शकेल. हे दररोज जाणाऱ्या 15 लोकांसाठी झालं. 27, 28, 29, 30 हे 4 दिवस किंवा 28, 29, 30, 31, 1 असे काही दिवस आम्ही इथं चार्टर्ड प्लेन घेण्याचा प्रयत्न करत आहोत. हे चार्टर्ड प्लेन तासावरती मिळतं.
साधारणतः 1.25 ते 1.5 लाख रुपये तास हा असा दर त्याचा आहे. आणि त्यांचं फ्लाईंग टाईम सकाळी 6 ते संध्याकाळी 6 असतो, पण त्यामध्ये त्यांचे वेगवेगळे ब्रेक्स असतात. हेलिकॉप्टर गरम होतं त्यामुळे गार करावं लागतं, त्यांचे जेवणाचे ब्रेक्स असतात. यामुळं नेट फ्लाईंग टाईम साधारणतः 5 तास 5.5 तास मिळतो. एक चक्कर मारायला साधारणतः 14 ते 15 मिनटं हेलिकॉप्टर घेतं आणि एका हेलिकॉप्टरमधून 4 ते 5 लोक जाऊ शकतात. या सगळ्याचं गणिताचा विचार केला तर चार्टर्ड प्लेन हे थोडंसं कॉस्टली आपल्याला पडतं, कारण हे प्लेन फक्त आपल्याला दिलं जाईल, आपल्याच लोकांना त्याच्यामधून प्रवास करता येईल आणि आपल्याच लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्यातून खाली देखील उतरता येऊ शकेल. हा एक फार मोठा आपल्याला त्याच्यामध्ये लाभ आहे. ही इतक्या सहजासहजी मिळत नाही, पण आपल्याला विशेष महादेवाची कृपा असल्यामुळं ही एक संधी देखील उत्तराखंड प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे. आमच्या अंदाजाने, अजूनही आम्ही हिशोब केला नाही, पण साधारणतः 8 ते 9 हजार रुपये एकेरी एका बाजूनी यायला या चार्टर्ड प्लेननी आपल्याला खर्च येईल. हा खर्च अर्थातच निश्चित महाग आहे, पण यामध्ये स्वतंत्रता आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, केदारनाथमध्ये येणं, 9 दिवस राहणं, या गोष्टींचा विचार करत असताना सर्व कथांसारखं आपल्याला इथं केवळ आर्थिक दृष्टिकोन ठेवून काम करता येत नाही. इथं जे मिळेल ते गोड मानून घ्यावं लागतं आणि इथं कदाचित या सगळ्या आर्थिक बाबींना आपल्याला दुय्यम स्तरावरती ठेवावं लागतं. या गोष्टी मिळवण्यासाठी आम्ही सांगू शकत नाही की आम्ही नियोजन समितीच्या लोकांनी किती जणांचे उंबरटे घासले आणि किती जणांच्याकडे जाऊन आम्ही या परवानग्या मिळवलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित हा खर्च तुम्हाला जास्त वाटेल, पण हा आपल्या येणाऱ्या श्रोत्यांची खूप चांगली सोय करू शकेल. लोक जरी उशिरा आली, कशी आली, तरी त्यांना त्या हेलिकॉप्टरमध्ये आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये एक धोका असा आहे की आपण जे काही 3-4 दिवस घेऊ, म्हणजे दिवसाला 8 तासाचा त्या हेलिकॉप्टरचा खर्च साधारणतः आपल्याला 13 ते 14 लाख रुपये येणार. असे जर 3-4 दिवस आपण घेतलं तर साधारणतः 50-60 लाख रुपये त्या हेलिकॉप्टरचा खर्च आहे. पण यामध्ये एक सगळ्यात मोठा धोका असा आहे की जर दिवसभर जर पाऊस पडत राहिला किंवा दिवसभर जर धुकं राहिलं आणि एकही मनुष्य उडू शकला नाही, तरी देखील तेवढे पैसे हेलिकॉप्टरला देणं आपण लागू पडतो, कारण की त्यांनी ती व्यवस्था आपल्याला दिलेली आहे, त्यांनी आपल्याला त्यांचा पायलट दिलेला आहे. आणि जेव्हा धुकं असतं, जेव्हा पाऊस असतो, तेव्हा अर्थातच इतर हेलिकॉप्टरही उडणार नाही. त्यामुळे या 15 सीटवाले लोक देखील त्यामध्ये काहीच करू शकणार नाही. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की या हेलिकॉप्टर, चार्टर्ड हेलिकॉप्टरमध्ये जे धोके आहेत ते हे आहेत, आणि जे कदाचित आपल्याला या चार्टर्ड हेलिकॉप्टरने मिळणारे फायदे आहेत ते देखील हे आहेत. आम्ही या सगळ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था साधारणतः 10 जूनपर्यंत आम्हाला प्राप्त होईल. त्याचं सगळं अर्थकारण आम्हाला कळेल आणि ते अर्थकारण कळाल्यानंतर आम्ही ग्रुपवर ते सगळ्यांना टाकून, मला असं वाटतं की आपले येणारे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यामुळं त्या सिनियर सिटीजननी या व्यवस्थेचाच वापर करावा. आता इथं उतरल्यानंतर हेलिपॅड ते मंदिर एक साधारणतः 300 ते 400 मीटरचं अंतर आहे. पण उतरल्या आपल्याला एकदम विरळा ऑक्सिजनमध्ये उतरल्यामुळं दम लागतो, चालता येत नाही, थोडंसं घाबरल्यासारखं वाटतं. काळजी करायची गरज नाही. एक 5-10 मिनटं तुम्ही शांत बसावं, थोडासा चहा पाणी काहीतरी घ्यावं आणि हळूहळू चालावं. एकदम नेहमीसारखं जोरात चालायचा प्रयत्न केला तर श्वास आणखीन वाढतो. तुम्ही इथं आल्यानंतर तुमची राहण्याची सोय, तुम्हाला हॉटेल मालकाचा नंबर, हे सगळं देऊ. त्याचा जो काही दर दिवसाचा रेट ठरलेला असेल तो आम्ही आत्ता ठरवू शकत नाही आहे. मी तुम्हाला एकदा आयडिया दिली होती की साधारणतः 700 रुपयापासून ते 1500 रुपये प्रत्येक व्यक्ती एका दिवसासाठी ते घेतात. पण ऑगस्ट महिना हा त्या मानाने त्यांचा ऑफ सीझन आहे आणि ऑफ सीझनच्या वेळेलाच त्याचा रेट आपण फायनल करू शकतो. आत्ता जर बोललो तर ते ऑन सीझनप्रमाणे आपला रेट फायनल करतील, जो आपल्याला खूप महागात पडू शकेल. पण एक आहे, इथं आपल्याला अतिशय उत्तम सहकार्य आहे. इथं जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी माझी काल दीर्घ मीटिंग झाली आणि त्यांनी आपल्याला या हॉलपासून सर्व व्यवस्था दिल्या. त्यामुळे तुमच्या सगळ्या माणसांच्या दर्शनाची देखील मी एक वेळ देईन, त्या वेळामध्ये त्यांना दर्शन देखील मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, की तुम्हा सगळ्या मंडळींच्या मनामध्ये केदारनाथ म्हणजे एक मोठी भीती बसलेली आहे. तुम्ही ती भीती ठेवू नका. बघा, महादेवाचंच ठिकाण, इथं लोक म्हणतात की आमचा महादेव जर एवढ्या कष्टामध्ये इथं राहतो तर त्याच्या दर्शनासाठी आपण थोडे कष्ट नको का घ्यायला. त्यामुळं आपण बघा, आता माझ्या मागून इथून एक वाहन चाललं आहे. तुम्ही विचार करू शकता की 11,000 फुटावरती हे JCB वाहन कसं आलं असेल. म्हणजे गोष्टी घडतात, गोष्टी करता येतात. लोक त्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टींचं नियोजन देऊ शकतात. गरज आहे आपल्या इच्छाशक्तीची. तर मी माझ्या श्रोत्यांना विनंती करेन, जे काही आपण 300-350 श्रोत्यांसाठी व्यवस्था करणार आहोत त्या लोकांनी निशंक मनाने यावं, निर्भय मनाने यावं. आपला महादेव, आपले महाराज आपल्याबरोबर आहेत. अहो, मला सांगा, आमच्यासारखे महाराष्ट्रातून कुठल्याही प्रकारचा ओळख पाळख नसलेल्या लोकांना इथपर्यंत आज
या उत्तराखंड प्रशासनाने सहकार्य करावं. हे काही कुठल्या व्यक्तीचं कार्य आहे का? हे केवळ श्री महाराज आणि महादेव ज्यांना ही कथा ऐकायची आहे त्यांच्याच कृपेने आपल्याला हे सगळं करता येत आहे. आता आपण ज्यांची कथा करणार आहोत त्या आदि शंकराचार्यांच्या आपण पुण्यस्थळापासून पुढचं संभाषण करूयात. श्रीराम, आपण जी रामकथा केदारनाथ येथे करणार आहोत त्याचा केंद्रबिंदू आहे आदि शंकराचार्य. आणि केदारनाथमध्ये ही अतिशय सुंदर अशी आदि शंकराचार्यांची पुण्यस्थळी. इथं केदारनाथामध्ये आदि शंकराचार्यांनी आपला देह विसर्जित केला अशी इतिहासामध्ये नोंद आहे. ही खरं तर पुण्यभूमी 2013च्या आपदेमध्ये वाहून गेली होती, परंतु आपले आदरणीय माननीय पंतप्रधान यांनी अत्यंत मनापासून आदि शंकराचार्यांच्या या वास्तूची पुनर्निर्मिती केली. आणि इथं आपण बघताय आदि शंकराचार्यांचं अतिशय सुंदर असं मूर्तिरूपाने स्थापना झालेली आहे. आपण नेहमीच निर्वाण षटकम गातो, त्याच्यामध्ये म्हणतो की मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ज्यांनी आपल्याला आपल्या या आत्मस्वरूपाची ओळख करून दिली ते खऱ्या अर्थाने शंकर आचार्य होऊन या भूमीवरती आले आणि त्यांनी आम्हा सगळ्या हिंदू बांधवांना या सनातन परंपरेचा गौरव पुनश्च एकदा प्रस्थापित करून जीवन जगण्याची रीत त्यांनी आमच्या जीवनामध्ये आखून दिली. आज जर शंकराचार्य नसते तर कदाचित आम्ही देखील नसतो, आम्हाला देखील आमचं अस्तित्व ठेवता आलं नसतं. एवढं महान कार्य या शंकररूपी अवताराने या भूतलावरती फक्त 32 वर्षामध्ये केलं आहे. आणि त्यामुळे ही कथा आपण शंकराचार्यांना समर्पित अशी कथा करणार आहोत. बघूयात रामराया जे काही स्फुरण देईल त्याप्रमाणे आपण त्याचं चिंतन त्यावेळेला गाऊयात. पण ह्या पुण्यभूमीचं दर्शन घेणं हे देखील केदारनाथामध्ये आल्यानंतर आपण आगत्यपूर्वक करायचं. आपण आता सगळेजण केदारनाथ मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. आपण बघताय माझ्या मागच केदारनाथाचं मंदिर आहे आणि ही प्रसिद्ध भीमशिळा जिने या मंदिराचं रक्षण 2013च्या आपदामध्ये केलं त्याच्या पार्श्वभूमीवर आपण कथेच्या नियोजनाच्या संदर्भात बोलत आहोत. मी तुम्हाला येण्याच्या बाबतीमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली की डेहराडूनपासून देखील केदारनाथपर्यंत आणण्याची आपण चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात ती खूपच कॉस्टली आहे, पण ज्यांना बाबा शक्य आहे किंवा जे हा खर्च उचलू शकतात त्या लोकांसाठी देखील आपण हा प्रयत्न करतो आहे की केदारनाथला येताना थेट डेहराडूनवरूनच चार्टर्ड फ्लाईट मिळालं आणि ते तुम्हाला इथं आणून सोडेल. ते साधारणतः एनिथिंग बिटवीन 80,000 to 1 लाख रुपये पर हेड या रेंजमध्ये आपल्याला ड्रॉप करू शकेल. पण यामध्ये मग केदारनाथला येण्याचा खर्च, त्रास, राहण्याचे 2 पडाव हे सगळं तुमचे वाचू शकतात. तर अशा रीतीने केदारनाथ कथेची सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ही लिंक आता आपण यूट्यूबवर अपलोड करूत. अपलोड झाल्यानंतर त्यावरती तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही तिथं खाली विचारा, त्याचे आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करूत. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की जर वर्षाला इथं 20 लाख लोक येऊन दर्शन घेऊन जातात तर ह्या लोकांमध्ये आपण देखील असू शकतो. अनेक म्हातारी मंडळी देखील आहेत, वृद्ध मंडळी देखील आहे. फक्त इच्छाशक्ती हीच आपल्याला इथं सहाय्यभूत ठरते आणि आपण हा जीवनामधला अनुभव जरूर घ्यावा. आपल्या सगळ्यांचं केदारनाथमध्ये सहर्ष स्वागत आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.